नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा आपण ज्या कपाशीच्या प्लॉट मध्ये उभा आहे. आपण ह्या प्लॉटची शेंडी खुडणी केली होती. तुम्हाला सांगितलं होतं आपण शेंडी खुडणी करणार. शेंडी खुडणी केल्यानंतर 1 2 3 4 5 6 हे बघा, ही शेंड्याची जी फांदी याला 6 पाते आलेले आहेत. अशा प्रकारचे 4 5 वरती फांद्या आणि खाली तर बाजूलाच वेगळं. ही शेंडी खुडल्यानंतर हा रिझल्ट आपल्याला दिसतो बघा. आणि हे जे पात आहे ना, हे बघा साईज बघा तुम्ही पात्याची. एक नंबर क्वालिटीचं पात आहे. हे बघा, जे शेंड खोडलंय का आपण, त्या खुडल्याच्या नंतर यावरती आपण एक फवारणी घेतली. आपण याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून टाटाचं ओडीज घेतलं होतं. आणि टाटाचं जे फुलबहार आहे, बहार म्हणून येते, ते फुलं येण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते यावरती आपण घेतलं होतं. त्याने हे पात बघा, त्यामुळे जे इन्ग्रेडियंट आहेत त्या इन्ग्रेडियंटमुळे का सुपर क्वालिटीचं पात इथे तयार झालेलं आहे. शेंडी खुडल्यानंतर याला जवळपास 80 ते 90 पात एक्स्ट्रा लागलेलं आहे. आणि ही अशा प्रकारची आपण सेटिंग केलेली. हा आपला जवळपास 2 ते 2.5 एकरचा प्लॉट आहे. आणि हे जे अंतर आहे, डिस्टन्स जे आहे, हे कम्प्लीट आपलं 4.5 फुटाचं अंतर आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, पूर्ण कव्हरअप झालेलं आहे अंतर. अशाच शेतीशी निगडीत व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल.